तर उंबरठ्याबद्दल ना भरपूर गोष्टी तर मी सांगणारच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे उंबरठ्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. खैर लाकूड, नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल का व्हिडिओ कशावर आहे. तर ॲक्च्युली ना ती वस्तू घेण्यासाठी ना मला आहे ना काय म्हणतात खूप वाट बघावी लागली. त्याचं कारण हे का ती वस्तू कशी आणायची. जेव्हा आपण आहे ना हे घर घेतलं होतं ना, तर या घरासाठी ना मला नेहमी वाटायचं का आपण आहे ना उंबरठा वगैरे घेऊ आणि आपण प्रॉपर त्याची पूजा करू. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे उंबरठ्याला खूप जास्त महत्त्व आहे. आपण म्हणतो उंबरठा म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप. आणि पण तो जो उंबरठा आहे ना तो मी थोडा कस्टमाइज करून घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे मी आता युरोपमध्ये राहते आणि मला असं पाहिजे होतं का उंबरठ्यावर ना स्वस्तिक नको आहे. तर त्यांनी मला खूप सारे ना डिझाईन्स वगैरे दाखवले. एक मिनटं. मला माहिती आहे गाड्यांचा खूप जास्त आवाज येत असेल तर त्यामुळे मग मी जोरात बोलते. आणि मला हे पण दाखवायचं होतं का हा उंबरठा आहे आपल्या घराचा, तुम्हाला माहिती आहे. आणि याचा एंट्रन्स जे आहे ते वेगळं आहे. आणि जेव्हा पण मला हळदीचं लेपन करायचं असतं तर तुम्हाला माहिती आहे यावरच मी करत असते. पण माझी ना खूप मनापासून इच्छा होती का उंबरठा असावा. पण या घरात जेव्हा आम्ही आलो ना तर खूप पटापट गोष्टी झाल्या. आणि जेव्हा घरात आम्ही आलो ना खायला तर मग खूप काही गोष्टी राहून गेल्या होत्या. म्हणजे घरातली पूजा करणं असो किंवा उंबरठा असो. पण यावेळेस ना खूप काही गोष्टी आहे मनात. म्हणजे उंबरठा पण असला पाहिजे, त्यासोबतच मग पूजा पण झाली पाहिजे. सगळं प्रॉपर जसं आपण भारतात करतो ना तर तसं सगळं झालं पाहिजे ना. तर हा मी नेहमी विचार करत असते. आणि नेहमी आपल्या घरात ना पॉझिटिव्हिटी असली पाहिजे. आणि उंबरठ्याचं एक कारण आहे तर साक्षात लक्ष्मी. उंबरठा म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि पॉझिटिव्हिटी आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब्स असतात. पण आता या ठिकाणी मला जमलं नाही. पण आता मी इथे बसते ना मी विचार केला तर जाऊ द्या, या घरात काय झालं नाही ना तर आपण जेव्हा घरी नवीन घरात जाऊ ना तेव्हा सगळं मला प्रॉपर वेने सगळ्या गोष्टी करायच्या आहे. तर ही गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. मी उंबरठा कसा आणला, परत कुठून मी उंबरठा ऑर्डर केलेला आहे आणि त्या उंबरठ्यासोबत कोणत्या कोणत्या वस्तू आलेल्या आहे, त्याच्यामध्ये किती सारे ऑप्शन्स होते, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण खूप काही गोष्टी आहे ज्या मला लक्षात ठेवून करायच्या होत्या तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते. पण अगोदर उंबरठा कसा आहे हे पण तुम्हाला दाखवते. तर उंबरठ्याबद्दल ना भरपूर गोष्टी तर मी सांगणारच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे उंबरठ्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. खैर लाकूड असतं, परत सागवान लाकूड असतं. तर हे जे लाकूड आहे सागवान लाकूड आहे. आणि खैर लाकूड आहे. पण त्यांनी सांगितलं, मी ज्यांच्याकडनं हा उंबरठा घेतला त्यांनी सांगितलं खैर लाकूड आहे ना इझिली अवेलेबल राहत नाही, ते स्पेशली ना त्याच्यासाठी ना ऑर्डर द्यावी लागते. पण मोस्टली ना सगळे सागवान लाकडाचंच आहे ना उंबरठा घेत असतात. आणि मला थोडासा डार्क कलर हवा होता. घराचं जसं डोर आहे त्याला थोडंसं सिमिलर ना असायला पाहिजे होतं म्हणून. पण हा जो उंबरठा आहे ना तर याला स्वस्तिक नाहीये. तुम्हाला माहिती आहे मोस्टली युरोपियन देशामध्ये स्वस्तिकला थोडंसं स्वस्तिक म्हणण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे जर्मनीमध्ये थोडं बॅन आहे. पण ते थोडंसं ना सिमिलर आहे, स्वस्तिक सारखं आहे. पण तरी पण आहे ना ती रिस्क नको म्हणून मग मी या उंबरठ्यावर ना स्वस्तिक नाहीये, फक्त देवीचे पावलं आहे आणि 2 कमळाची फुलं आहे आणि एक मध्ये फुले. मग त्यांनी मला खूप सारे ऑप्शन्स दाखवले होते. याच्यामधला थोडासा व्हाईट कलरचा होता, येलो कलरचा होता, हा डार्क रेड कलरचा आहे, डार्क ब्राऊन कलरचा आहे, ब्लॅक कलरचा आहे, कॉफी कलरचा आहे. वेगवेगळे ना उंबरठे होते. आणि तर हे जसं दरवाजाचं माप होतं ना तर त्या दरवाजाच्या मापानुसार आहे ना मी त्यांना ते माप दिलं आणि त्यांनी ते बनवून दिलं. कलर खरंच खूप चांगला आहे. आणि त्यासोबतच आहे ना हे अशा पद्धतीने रॅप केलं होतं त्यांनी. हे बघा, हे बबल रॅपने रॅप केलं. त्याच्यानंतर हे सगळं असं व्यवस्थित पॅक करून त्यांनी हा उंबरठा मला दिला होता. आणि त्याचबरोबर उंबरठ्यासोबत पण आहे ना भरपूर काही वस्तू येत असतात, त्याला पण खूप जास्त महत्त्व आहे. तर उंबरठ्याला तुम्हाला दिसत असेल का हे जे आहे ना तर यामध्ये ना काही वस्तू लावायच्या आहे. जसे काही मोती आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खडे आहेत, त्याच्यानंतर चांदीची तार आहे. तर हे सगळं त्यांनी ना या मला
याच्यामध्ये दिल्या होत्या. तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू आहे ना हे तुम्हाला मी आता जवळून दाखवते आणि त्यानंतर मग जवळून तुम्हाला उंबरठा सुद्धा दाखवते, कारण की खूप काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भरपूर जणांना असं वाटतं आउट ऑफ कंट्री येणं राहतात ना, तर या गोष्टी करायला सांगू का खरंच पॉसिबल होत नाही. पण मी नेहमी म्हणते जेवढं पॉसिबल होतं ना तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते. माझा आहे ना देवावर खूप विश्वास आहे. मी खूप मानते गणपती बाप्पाला, स्वामींना, तुम्हाला माहिती असेल. तर मला असं वाटतं नाही का आपण आहे ना जर मेहनत करत आहोत, आपण सगळ्या जर गोष्टी करतो आहे, तर ह्या गोष्टीसाठी आपण आहे ना थोडीफार मेहनत करायला काय हरकत आहे. बरं थोडंसं डिफिकल्ट आहे, पण याचे ना जेव्हा ट्रॅव्हलचं जेव्हा होतं ना तर याची कॉस्ट मला वेगळी द्यावी लागली. याला तुम्ही 23 kg ची बॅगला जेवढे कॉस्ट लागते ना तेवढी फक्त या उंबरठ्याला लागलेली आहे. आणि माझ्यासाठी ना उंबरठा इम्पॉर्टंट होता पैशापेक्षा. तर म्हणून मग मी हा उंबरठा तुम्हाला आता दाखवते. खूप सुंदर आहे उंबरठा. जेव्हा मी बघितलं ना इतकं पॉझिटिव्ह मला वाटलं ना. आणि याच्यासोबतच या वस्तू त्यांनी दिलेल्या आहे. म्हणजे जिथून मी हा उंबरठा ऑर्डर केला ना तिथूनच त्यांनी या ज्या वस्तू आहे इन्क्लूड केलेल्या आहे, ज्याला आपल्या उंबरठ्याला लावायचे असतात, त्या तुम्हाला दाखवते. सर्वात अगोदर उंबरठा कसा आहे तुम्हाला दाखवते. बघा हा असा उंबरठा आहे, देवीची पावलं. आणि यासोबत आहे ना वेगवेगळ्या वस्तूसुद्धा येतात. इथे बघा 7 प्रकारची माती असते. रथाची माती, नदीची, घोडा, समुद्र, राजवाडा, काहीतरी आहे काकड आणि हत्ती, अशा वेगवेगळ्या प्रकारची ना इथे माती असते. बघा याची पण खूप गरज लागते. त्यानंतर मग याच्यामध्ये ना बेल, जुही, गेंदा आणि पंचपुष्प जल आहे. त्यानंतर इथे शिवगंगा जल आहे. त्यानंतर इथे आपलं गुलाब पाणी आहे ते आहे. त्यानंतर इथे गायचं शुद्ध गोमूत्र आहे आणि त्यांनी पॅक पण इतकं छान आणि व्यवस्थित केलेलं आहे ना, अजिबात कुठे लीक झालेलं नाही आहे. त्यानंतर इथे सर्व औषधी 10 प्रकारच्या वनस्पतीची पावडर आहे, हे बघा. आणि त्यासोबत इथे फेविक्विक पण त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. फेविक्विक आहे काय वस्तू चिटकवण्यासाठी. त्यानंतर इथे तांब्याची ना स्वस्तिकची पट्टी आहे, पण ही आपल्याला आतल्या साईडला लावायची आहे. जेव्हा आम्हाला उंबरठा लावायचा असेल ना तर तेव्हा आम्ही तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ शेअर करू तुमच्यासोबत. आणि हे पण आहे दुर्गा यंत्र, हे बघा. आणि त्यानंतर ना हे बाकीचे जे खडे वगैरे जे आहे ते आहे. त्यानंतर यामध्ये ना चांदीची तार आहे. हे सगळ्या गोष्टी आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या उंबरठ्याच्या आत लावायच्या आहे. तर या वस्तू मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. आणि आपल्याला उंबरठा जेव्हा लावायचा असतो तर त्याची प्रॉपर पूजासुद्धा करावी लागते. छान साडी वगैरे नेसून, मग पंचामृत सगळ्या वस्तू मला आहे ना म्हणजे त्याची तयारी करून मग या उंबरठा जेव्हा लावणार ना त्याची ना प्रॉपर जेव्हा पूजा होईल ना तेव्हा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार. आणि या गोष्टी शेअर करायला मी खूप 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 जास्त एक्सायटेड आहे. आणि तुम्हालासुद्धा बघून छान वाटणार. तर या सगळ्या गोष्टी मी युरोपमध्ये राहून करते. सहसा पॉसिबल होत नाही, पण म्हणतात ना मनात इच्छा असेल ना तर सर्व काही गोष्टी करता येतात. आणि याच्यामध्ये सगळ्या वस्तू आहे. तर आता मी ते ओपन केलं आणि म्हटलं चला तुम्हाला दाखवते. आणि कस्टमाइज करताना याच गोष्टी लक्षात घेतल्या का स्वस्तिक नको आहे, स्वस्तिक मला आणि म्हणजे उंबरट्यावर, आणि बाकीचं जे असेल तर ठीक आहे, उंबरटा महत्त्वाचा. तर तो सागवान लाकडाचा आहे. आणि तुम्हाला जर वेगळा लाकूड लावायचा असेल तर वेगळा तुम्ही उंबरटासुद्धा लावू शकता, वेगवेगळा लाकूडसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर चला आता मी हे काय करते, परत रॅप करून घेते आणि रॅप करून झाल्याच्या नंतर व्यवस्थित परत ठेवून देते. आणि जेव्हा आपल्याला उंबरठा लावायचा असेल ना तर मग व्यवस्थित मी घेऊन जाईल ना तेव्हा दाखवते. स्वयंपाकाची वेळ झालेली आहे. अगोदर स्वयंपाक करून घेते मी. आणि मी बनवत आहे आता म्हणजे आता वरण भात, तर आता कुकरला लावते मी. त्यानंतर फ्रेंच बीन्स आहे, फ्रेंच बीन्स बनवते. किंवा त्याच्या व्यतिरिक्त मग कॉलीफ्लॉवर पण आहे. परत अजून दुसरं काय आहे ते पण बघते मी. आणि यामध्ये मला मीठ टाकायचं आहे. अगोदर गरम भाताचा कुकर लावून दिला ना तर मग कसं पीठ मळून पण साईडला ठेवलं ना तर ते छान उरतं पीठ. आणि खूप दिवस अगोदर मी फ्रेंच बीन्स आणून ठेवल्या होत्या, पण ते बनवायच्या राहून गेले होत्या मला. 2 अशा वेगवेगळ्या कुकरमध्ये मी वरण भाताचे डबे लावते. पण आता तो कुकर ना त्याच्यामध्ये डिशवॉशरमध्ये लावलेला आहे. आणि स्टीलचे जे कुकर आहे ना ते सुद्धा मी डिशवॉशरला यूज करते. स्वच्छ निघतात एकदम. हा जो कुकर दिसतोय तुम्हाला, हा कुकर मी इथूनच घेतला होता एकदा.
भरलेल्या वांग्याची भाजी बनवते मी आणि खूप मला असं वाटतं महिने झाले असते मी भरलेली वांगी बनवलेली नाही आणि वरण भातासोबत एकदम मस्त लागतात. आणि इंडियन स्टोअरमधनं मी ही वांगी घेऊन आलेली आहे. फ्रेश होती वांगी, छोटी छोटी वांगी होती एकदम, हे बघा. आणि याचा मसाला तयार करून ठेवते आणि याची रेसिपी पण आहे ना मी तुमच्यासोबत आहे ना ऑलरेडी शेअर केलेली आहे. मला असं वाटतं खूपदा शेअर केलेली आहे. आणि याच्यामध्ये जास्त बिया नको, नाही तर असे कोवळे असतात पण यामध्ये ना थोड्याशा बिया पण असतात. आणि मला म्हटलं बनवायची होती कारण की ना सगळा भाजीपाला येत फ्रायडेच्या दिवशी ना फ्रेश भाजीपाला येतोच. पण 1-2 दिवस इकडे तिकडे जरी झाले तरी पण चालतं, भाजीपाला राहतो. पण जास्त असं खूपच दिवस झाले ना मग संपून जातो मग असं. आणि काय करतात ते व्हॉट्सअपला मेसेजेस पण करत असतात ते. इवन मग नॉनव्हेज येणार असेल, मटन येणार, स्पेशली चिकन तर मिळतं इथे पण मटन नाही मिळत. मग मटन अवेलेबल, मटन जेव्हा येतं ना इंडियन स्टोअरला तर ते सांगतात का एवढ्या एवढ्या क्वांटिटीमध्ये आहे. तर मग जे नॉनव्हेज आवडतं त्यांना मटन आवडतं, कारण की नॉर्मली इथे चिकनच खातात, मटन खूप रेअरली खातात इथे. म्हणून मग ते आणत असतात. आणि आता हे मी पाण्यामध्ये ठेवते, वांगे काळे नको पडायला. आता मी काय करते, पटकन मसाला बनवून घेते याचा. तर इथे भरलेल्या वांगीचा जो मसाला आहे तयार झालेला आहे. यामध्ये मी काय केलं, कांदा एकदम बारीक चिरून घेतला, दाण्याचा कूट टाकला, लाल मिरची पावडर, काळा मसाला, गरम मसाला, हळद, धने पावडर थोडंसं हे सगळं टाकून घेतलं. त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर, तेल, थोडंसं मीठ आणि थोडंसं गूळसुद्धा ॲड केलेलं आहे. आणि हे सगळं मिक्स करून घेऊ आपण. तर जस्ट बसले मी, बापरे माझी एवढी धावपळ. तुम्हाला ते उंबरठ्याचं दाखवलं, त्यानंतर परत कपडे चेंज केले, बाहेर गेले, थोडंसं काम केलं आणि परत आले घरी. आणि आल्या तर स्वयंपाकालाच लागले मी. आणि वरण भात वांग्याची भाजी तर खूप महिन्यानंतर आम्ही खात आहोत आणि मनोज खुश झाले. तर भरलेली वांग्याची भाजी मनोजला आवडते, तुम्हाला माहिती आहे. आणि परिबेलाचं पण जेवण झालं आणि त्या गेलेल्या आहे पार्कला खेळायला. आणि आता येते थोड्या वेळात त्या. आणि त्याचबरोबर काय केलेलं आहे, आता ते उंबरठ्याचं आहे ना, आता उंबरठा आम्हाला लावायचा आहे. आणि तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं का नाही माहिती नाही, पण आम्हाला त्यांनी व्हिडिओ शेअर केलेला आहे का उंबरठ्याची पूजा कशी करायची आहे आणि कसं व्यवस्थित करायचं आहे. तर ते तर आम्ही करू, पण उंबरठा लावायच्या अगोदर तो खाली चिटकवायचा आहे ना, तर त्याचं जे सोल्युशन असतं ना ते पण आम्हाला बघायचं आहे. तर त्यासाठी आम्हाला शॉपमध्ये जायचं आहे. तर मग ते पॉसिबल झालं तर बघूया. आणि एवढे 1-2-3 दिवसामध्ये जर आम्हाला उंबरठा लावणं झालं ना तर आम्ही लावून घेऊ. आणि चांगला दिवस बघते, चांगल्या दिवशी ना आपण म्हणतो ना, आपण प्रत्येकाची ना वेगवेगळी श्रद्धा असते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे का. आणि चांगला दिवस बघून मग आम्ही ना उंबरठा लावू आणि त्याची छान पूजा करू. आणि एकदा उंबरठ्याचं सगळं व्यवस्थित झालं ना त्यानंतर मग बाकीच्या ज्या गोष्टी आहे ना करायला मोकळे. आणि जे लोक मनापासून या गोष्टी मानतात किंवा ज्यांची देवावर श्रद्धा असते तर त्या गोष्टींना काही लोक रिलेट करू शकतात. आता प्रत्येकाचं नेचर वेगळं असतं, कोणी देवाला मानतं, कोणी देवाला मानत नाही, काही लोकांची श्रद्धा असते, काही लोकांची नसते, काही लोक मानतात या गोष्टी, काही लोक नाही मानत. पण जे लोक या गोष्टी मानतात तर मग माझ्या काय फिलिंग्स आहेत त्या फिलिंग्स तुम्ही समजू शकता. तर त्यामुळे मग मी ना हे जे मनापासून आहे ना सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते का. जर तुमच्या मनात ते ना काही गोष्टी असेल आणि तुम्हाला ज्या करायच्या असतील आणि एकदा तुम्ही ठरवलं ना तर ते तुम्ही करू शकता. काहीही झालं तरी पण त्या गोष्टी पॉसिबल आहे. फक्त एवढंच आहे का जिद्द असायला हवी आणि प्रयत्न सोडायचे नाही आपल्याला. आणि तुम्हाला मी सांगितलं आपण इझिली या भारतात गोष्टी करू शकतो, पण इथे मला असं वाटतं होईल का नाही होणार, आणता येणार का नाही आणता येणार. पण मग मी सगळ्या गोष्टी केल्या आणि ते जेव्हा माझं मनासारखं होतंय ना त्यामुळे ना मला त्याचा एक वेगळा आनंद आहे का. चला मी चांगल्या गोष्टी नेहमी ना प्रयत्न करत असते का. माझी जेवढी पण यूट्यूब फॅमिली आहे आता गेल्या 6 वर्षापासून आहे ना मी नेहमी चांगले व्हिडिओ, चांगले कंटेंट किंवा चांगला मेसेज आहे ना आपल्या ऑडियन्सला गेला पाहिजे
हा मी नेहमी प्रयत्न करत असते का आपल्याकडनं, म्हणजे मी ना इथे खूपच अशी काही वयाने खूप मोठी नाही आहे किंवा खूपच मला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे असं नाही आहे, पण ज्या पण गोष्टी मी शेअर करणार मला असं वाटतं त्या गोष्टी जर तुमच्या उपयोगी पडल्या किंवा माझे व्हिडिओ बघून जर तुम्हाला पॉझिटिव्ह वाटलं, चांगल्या गोष्टी घेता आल्या, तर नक्कीच मी त्यासाठी प्रयत्न करत असते. आणि हा जो व्हिडिओ आहे हा पण एकदम असा पॉझिटिव्ह वेने आणि एकदम असा मनाने सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. का कोणतीच गोष्ट आहे ना असं नाही का इम्पॉसिबल नाही आहे, पॉसिबल आपण करू शकतो. तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला पण या सगळ्या गोष्टी किंवा माझा जो प्रयत्न आहे तो तुम्हाला आवडला असेल. आणि मला वाटत नाही, आज तर माहिती का मी खूप लवकर झोपणार आहे. खूप तुम्ही असं म्हणत असं कोमल तू डेली म्हणते धावपळ होते, दमली, पण काय करू, खरंच खूप धावपळ होते. आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण घर घेतो आणि त्यासाठी ना किती मेहनत लागते प्लस किती धावपळ होते ते आम्हालाच माहिती, मनोजला आणि मलाच माहिती आहे. कारण की म्हणजे इझिली गोष्ट अवेलेबल नसते, म्हणजे तुम्हाला समजते ना, म्हणजे इझी गोष्ट अवेलेबल नसते. थोडं लांब गोष्टी खूप सर्च करावं लागतं. आपले ते कसं खूप सारे ऑप्शन्स असतात, आपल्याला कोणाला द्यायचं हा प्रश्न पडतो, पण इथे नाही, सगळ्याच गोष्टी अवेलेबल नसतात. जर आपल्याला हे काम करायचं त्या गोष्टीसाठी तो माणूस अवेलेबल आहे का नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. पण म्हटलं काहीच हरकत नाही आहे, आपण सगळं व्यवस्थित करू. म्हणून सांगितलं सगळं हळूहळू व्यवस्थित आपण अरेंज करू. आपल्या मनात ज्या ज्या गोष्टी आहे ना त्या आपण करू. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. प्लीज तुम्ही हाईप करा व्हिडिओला, जेणेकरून मग माझे जे व्हिडिओ आहे रेग्युलर मी जेव्हा टाकते ना व्हिडिओ, तर ते तुम्हाला सर्क्युलेशनमध्ये दिसतील. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.